नमस्कार महाराज मित्रांनो, एक महिनाभरापूर्वी मी एक पोस्ट केली होती की 13-0-45 सोबत कॅल्शियम नायट्रेट देऊ नये आणि का देऊ नये हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मला बऱ्याच लोकांनी वाईट्स कमेंट केला, पण मी वाट बघत होतो महिनाभर, मी काहीच बोललो नाही या व्हिडिओवर। म्हटलं बघू किती लोक आपल्याला येड्यात काढतात। तर मित्रांनो, 13-0-45 सोबत कॅल्शियम का चालत नाही मी थोडक्यात सांगतो। आता तुम्ही इथे बघू शकतात 13-0-45 मध्ये आहे महाराज पोटॅश। पोटॅशला आपण काय म्हणतो माहिती आहे का, K+ आयन, आणि कॅल्शियम मध्ये आहे कॅल्शियम नायट्रेट मध्ये आहे 15% नायट्रोजन आणि कॅल्शियम। कॅल्शियम मध्ये काय आहे, किती कॅटायन्स आहेत, 2। आता युनिव्हर्सचा नियम आहे पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह अट्रॅक्ट होतं। तुम्ही बघत असाल की चुंबकाचे 2 समान बाजू जुळत नाहीत, विरुद्ध बाजू जुळतात, तर तसंच इथे होतं। आता आपली माती जी आहे, माती हिच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे महाराज। काय आहे, निगेटिव्ह। लग्न होताना माणसाचं बाई सोबत होईल, माणसाचं माणसासोबत होत नाही, कारण की पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होतो। आता हा पोटॅश आहे, याच्यामध्ये K+ एकच आहे, व एक आयन कॅटायन आयन याच्यामध्ये 2 आहेत, आणि हे मातीमध्ये आपण हे दोघं एकत्र देऊन टाकले तर होतं काय मित्रांनो, जेव्हा हे सोबत जातील पाण्यामधून, तर ज्याची भावकी जास्त त्याचा सरपंच। तसंच इथे होतं मित्रांनो, ज्याची संख्या जास्त तो लवकर त्या मातीकडे अट्रॅक्ट होईल। आता मातीकडे पॉझिटिव्ह जे आहेत हे अट्रॅक्ट होतील, मग पोटॅश जातोय, कॅल्शियम जातोय, मग कुठला लवकर अट्रॅक्ट होईल, ज्याची संख्या जास्त तो अट्रॅक्ट होईल। आता याच्यामध्ये कोणाची संख्या जास्त आहे, कॅटायनची, कॅल्शियमची। मग कॅल्शियम पुरा या मातीला असा चिपकून जाईल दादा। आता हा मातीला पूर्ण कॅल्शियम चिपकून गेला पूर्ण, तर तिची बी काही कॅपॅसिटी आहे, तिच्यावर बी किती माणसं किती कण चिपकणार आहेत कॅल्शियमचे, तिची कॅपॅसिटी संपली की मग हा जो पोटॅश आहे, पोटॅशला काही चिपकायला जागा राहत नाही। मग पोटॅश काय होतं, पाण्यामध्ये असा फिरतो इकडे तिकडे, आणि जेव्हा पाणी जास्त झालं तेव्हा पाण्यासोबत वाहून जातो, कुठे कोणासोबत फिक्स होऊन जातो, कारण की माती त्याला धरून ठेवत नाही। हालाकी हे बी धरून ठेवलं गेलं असतं, पण याची भावकी जास्त आहे, याची संख्या जास्त आहे, तर हे पहिले अट्रॅक्ट होतं। तुम्हाला अजून उदाहरण देऊन सांगतो। हे बघा, हे 2 लई चुंबक आहेत, हे दोघं चुंबक आहेत, हे मोठं आहे, हे छोटं चुंबक आहे। मी इथे जर लोखंडाची सुई ठेवली ना, तर ही इकडे सोडली जाईल, जरी चुंबक असलं का, याची अट्रॅक्शन जास्त आहे, मॅग्नेटिक फील्ड याची जास्त आहे, म्हणून हे इकडे ओढलं जाईल। तर सेम इथे होतं, हे कॅल्शियम जे आहे मातीकडनं लवकर चिपकलं जातं आणि मातीला पूर्ण बॉन्ड करून घेतं, आणि तिची कॅपॅसिटी संपते। त्यामुळे कॅल्शियमचा पोटॅश जो आहे, पोटॅश तिथे मुव्हेबल राहतो, आणि तो पाण्यासोबत वाहून जाण्याचे चान्सेस जास्त राहतात, कारण की त्याला चिपकायला जागा कॅल्शियम ठेवत नाही। तर तुम्ही इथे काय करायला पाहिजे, पाच दिवस पहिले कॅल्शियम सोडा, नंतर ते चिपकलेलं राहील, मग कॅल्शियम जे आहे मुळा घेतील, मग 5-7 दिवसांनी 13-0-45 सोडा, मिक्स सोडू नका। ही जी आहे ना, ही युरोपियन कंट्रीजची प्रोसेस होती महाराज। ही जशी आपण कॉपी पेस्ट केली, पण त्यांच्याकडे हजारो एकरामध्ये जमीन आहे, त्याच्यामध्ये टँक्समध्ये ते बनवून ठेवायचे, पण आपल्याकडे तशी गरज नाही। आपण जाऊन 5-5 किलो सोडू शकतो, फक्त हा चुकीचापणा करू नका। आणि ज्या लोकांनी शिवा वगैरे दिला आहे त्यांना ही माहिती पटली असेल तर लाईक करा। मित्रांनो, एवढी माहिती पैसे देऊनही कोणी देत नाही, आशा करतो मी तुमच्यापासून 1 रुपयाही घेत नाही, फक्त तुम्ही फॉलो करा चॅनलला। आणि आजसाठी एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।